मला गिरणीमध्ये दळायची होती खारीक. काकू मला म्हणती, अरे बाबा मला पहिलं खोबरं करू दे बारीक. राम राम मंडळी. तर भावानं झालं असं, चला म्हणलं आपल्या लुणामधली हवा चेक करू. मला जरा हवा कमी वाटली, मग मी हवा भरून घेतली. मित्रांनो, तुम्ही आपला ब्लॉग पाहायला आले असेल तर पाहूनच जा. मी विकस भाऊला म्हणलं, भाऊ हवा चेक करायचं नळकंड इथं ठेवलं बरं का. मी आपल्या लुणाचा तोडका मोडका पांडल फिरवलो, निघालो रस्त्याला. जाता जाता मला अख्खा रस्ता वल्ला दिसला. अरे आता ही काय भानगड. अरे भावानो, इथं तर निपाणी पिंपळगाव रस्त्याचं काम चालू आहे. तुमच्याशी बोलायच्या नादे लागलो, पार पाण्याच्या टाकीजवळ आलो. मी आपल्या लुणाचं मुंडकं वळवलं मागं आलो. बरं का भावानो, भेंडळी तरवड पिंपळगाव नायगाव मार्गे शिंद्यापर्यंत एकदम सुपर रोड होणार आहे. चला भावानो खारी खोबरं दळायला. तेवढ्यात आला गोरख, अक्का तू बाजूला सरक. काकू त्याला म्हणती, मला अजिबात पडत नाही फरक. काकूला काय गिरणीचं झाकण खोला ना. एवढं टाइम काय करू राहिली मला काही समजाना. एवढं बोलो करस तर खारीक खोबरं बारीक होऊन पाठीमध्ये पडत होतं. दळण केलेलं खारीक खोबरं पिशवीमध्ये भरून वजन केलं. जाऊ द्या ना भावानो, आपल्याला काय करायचंय. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.